आज तर पिरियड क्रॅम्पची मशीन लावताच माझे हाल तर बेहाल झाले, सोबत माझ्या मित्रांचे पण. स्वप्नात पण कधी विचार केला नव्हता असं पण काही होत असतं पोरींसोबत, जे की मी आज स्वतः अनुभवलं. तर मित्रांनो, आज काय काय घडलंय तुम्हाला सगळं पुढे दाखवणारच आहे, पण इमानदारीनं हा एक्सपिरियन्स एकदम खतरनाक होता. जेव्हा जेव्हा शिकवलेल्या डोक्याच्या वरून जातं ना, तेव्हा तेव्हा मोबाईल आपोआप खिशाच्या बाहेर येतो. लेक्चर संपतच गोट्या भाऊ घाईमध्ये पोहोचला मेसला जेवण करायला. घाईचं कारण असं होतं की आज आमच्या कॉलेजमध्ये एनएसएस टीमनं सेक्स एज्युकेशन वर एक डॉक्टरांचं लेक्चर ऑर्गनाईज केलं होतं आणि मी पण एनएसएस चा एक टीम मेंबर असल्यामुळे त्या ठिकाणी प्रेझेंट होतो. त्या ठिकाणी स्कॅनर यासाठी डिस्प्ले केलं होतं, तुमच्या मनातील जे काही क्वेश्चन असतील ते त्यावर लिहायचे. विदाऊट आयडेंटिटी डॉक्टर त्या क्वेश्चनचे आन्सर देणार होते, म्हणजे कसं एक तीर में दोन निशाणे. आज व्हिडिओ काढायची जिम्मेदारी आपल्याकडे असल्यामुळे आपल्याला इकडे तिकडे फिरावं लागत होतं. क्वेश्चन जरी एकाने विचारला असला तरी आन्सर मात्र सगळ्यांच्या कामाचं होतं. गेस करा काय असेल तो क्वेश्चन. या ठिकाणी मुला मुलीचे क्वेश्चन संपले, आता खरा खेळ सुरू होणार ज्यासाठी मी आलो होतो. या ठिकाणी पहिला मेंबर आला, त्याला थोडंफार दुखलं पण चांगलं वाटलं. आता हात वाकड करायची. कोण म्हणतो मी दुखता घेत. मित्रांनो, जर त्या पिरियड्सच्या दिवसांमध्ये मुलींना एवढा किंवा यापेक्षा जास्त त्रास होत असेल तर मुलगी होणं सोपं नाही, कारण मी ते 2 मिनिट सहन करू शकलो नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे, कारण खूप कमी लोकांना याबद्दल माहिती असतं.